हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक गळ्याची डिझाईन दाखवणार आहे. अगदी सोपी आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे, त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे सरळ बाजूला. पिन्स लावून घेतलेले आहेत साईडला, पण गळा जोडते वेळी कपडा हलू नये म्हणून त्यासाठी सेंटरमध्ये एक शिलाई मारून घेतलेली आहे. पंचकोनी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे, त्याच्यावरती शिलाई मारून घेत आहे. आता इथं खालच्या साईडला जो आपण थोडासा मी काढून घेतला आहे चौकोनी डिझाईन, ती फक्त मी जस्ट काढून घेतली आहे. तिथे शिलाई मारून घेतली नाही, फक्त इथं पंचकोनी गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे. आता या ब्लाऊजला काय होतं, एका साईडलाच फक्त बॉर्डर होती मैत्रिणीनो, म्हणजे ब्लाऊजच्या बाहीच्या साईडला, आणि कमरेच्या साईडला काहीच कपडा नव्हता अजिबात डिझाईनचा. त्यामुळे कमरेचा भाग प्लेन दिसत होता. त्यासाठी मी ही डिझाईन बनवत आहे. आता पुढे व्हिडिओमध्ये नक्की बघा कशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे. आता कमरेच्या साईडला इथं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कपडा घेऊन बेल्टसुद्धा जोडून घेऊ शकता. तर मी इथं फक्त शिलाई मारून घेत आहे आणि परतून घेत आहे भाग. एक्स्ट्राचा भाग जो कपडा आहे शिल्लक खालच्या साईडला, तो मी कट करून घेते. गळा डिझाईन बनवत असताना शक्यतो अशा पद्धतीने कमरेचा सुद्धा भाग तयार केल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो. त्यासाठी मी अशा पद्धतीने करत असते. आता पंचकोनी गळ्याला आपण शिलाई अगोदर मारून घेतली होती, फक्त तो कटिंग करून घेतला आणि साईडला कट मारून घ्यायचे छोटे छोटे. चांगल्या पद्धतीने तो परतला जातो त्यासाठी. आता मी इथं थोडीफार शिलाई माझी व्यवस्थित दिसत नव्हती, त्यासाठी मग मी अजून एकदा त्याच्यावरती शिलाई मारून घेतली. तुम्ही एकदा शिलाई मारून घेतला तरी चालेल, मी दोनदा घेतली आहे तिथं मारून शिलाई. आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे त्या भागाला आणि परतून घ्यायचे. कमरेचा भाग आणि गळ्याचा भाग एकत्रच तयार होतो या पद्धतीने, जर पाठीमागचा भाग तयार करत असाल तर तुम्ही. आता इथं कमरेच्या भागाला सुद्धा मी शिलाई मारून घेतल्यामुळे कमरेचा भाग सुद्धा फिनिशिंगमध्ये आलेला आहे आणि गळ्याचा भाग सुद्धा. आता काय केलेलं आहे, मी थोडीफार इस्त्री करून घेतलेलं आहे मैत्रिणी तिथे, कारण इस्त्री केल्यानंतर भागसुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसून येतात, जे कोपरे वगैरे गळ्याचे आहेत ते. आणि हा जो त्रिकोणी कपडा घेतलेला आहे तो मी बाही कटिंग केल्यानंतर थोडासा शिल्लक होता एका साईडचा, फक्त त्याच्यामधून तो तसा त्रिकोणीमध्ये कपडा घेतलेला आहे मी. आणि ही जी लेस बघू शकता, ही सुद्धा मी च्या बाहीला बॉर्डर होती त्याच्यामध्ये थोडीशी कट करून घेतली आणि दोन्ही साईडनं फोल्ड करून त्याचीच एक लेस तयार करून घेतलेली आहे. कारण तशी मॅचिंग मला भेटत नव्हती आणि बऱ्याच वेळा काय होतं, मॅचिंगवरती ब्लाऊजवरती मॅचिंग अशी लेस भेटत नसते, मिसमॅच थोडी लावावी लागते. तर हा गोल्डन कलरसुद्धा नव्हता ब्लाऊजच्या बॉर्डरचा आणि सिल्वरसुद्धा नव्हता, थोडाफार वेगळाच कलर होता. त्यामुळे त्या मला लेस भेटत नव्हती. तर मी काय केलं, बाहीच्या साईडला भरपूर अशी मोठी बॉर्डर होती मैत्रिणीनो, तर मी ती बॉर्डरमधला 1 इंच कपडा हा कट करून घेतला साईडला बॉर्डरचा. आणि त्यानंतर मग ही अशी लेस तयार करून घेतली आहे, दोन्ही साईडना फोल्ड केली आणि लेस तयार करून घेतली. आणि बाहीच्या साईडलाच बाही कटिंग केल्यानंतर थोडासा कपडा शिल्लक होता, त्याचा असं त्रिकोणी तयार करून घेतलेला आहे. त्याला अस्तर जोडलेला आहे आणि पूर्ण फिनिशिंगमध्ये तो भाग तयार करून घेतलेला आहे अगोदर, त्याच्या वगैरे इस्त्री वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर तो मी भाग तसाच ठेवून घेतलेला आहे, बघू शकता तिथं सेंटरमध्ये. आता इथं मी पूर्ण लेस जोडून घेतलेली आहे. अशा पद्धतीचा पूर्ण ब्लाऊज आहे तो डिझाईन तयार केलेला आहे, बघू शकता. म्हणजे जी बाहीलाच्या साईडला भरपूर अशी मोठी बॉर्डर होती, त्या बॉर्डर फक्त मी थोडीशी कट करून पूर्ण पाठीमागच्या गळ्याला लेस म्हणून जोडलेली आहे. आणि खालच्या साईडला आहे तो बाही कटिंग केल्यानंतर थोडासा कपडा शिल्लक होता एका साईडला फक्त, तर तेवढा मी खालच्या साईडला जोडून घेतलेला आहे. म्हणजे बाहीला आणि पाठीमागच्या गळ्याला सुद्धा डिझाईन तयार झालेली आहे, बघू शकता. अजिबात बाहेरच्या म्हणजे विकत लेस वगैरे आणून लावलेले नाही, त्याच साडीवरच्या ब्लाऊजमधला मी कपड्याचा वापर केलेला आहे. बाहीच्या थोडासा कपडा शिल्लक उरलेला होता, त्यासाठी मी पाठीमागे लावलेला आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला ही कशी डिझाईन वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि ब्लाऊजमधल्याच लेसचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही गळा डिझाईन बनवू शकता.